पहिले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, प्रदेशाध्यक्ष रविदादा चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब, प्रदेशाचे उपाध्यक्ष संजूभाऊ कोडगे, गोपछडे साहेब, प्रदेश राज्यसभा खासदार आणि बापूसाहेब, अमरभाऊ राजूरकर सर्वांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. साठी मी खूप काही म्हणजे स्किल डेव्हलपमेंटसारख्या या सगळ्या शहरामध्ये मी कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला आहे आणि स्वच्छतेबद्दल ट्रॅफिकचे खूप काही प्रश्न शहरात जे आहेत त्याच्याबद्दल काम करणार. आता संधी दिली आहे पक्षाने, त्या हिशोबानं मी काम करणार. किती वर्षापासून संघटनेत काम करतो? मला साहेब 2016पासून मी पक्षात संघटनेत काम करतो. पहिले मला विद्यार्थी आघाडीमध्ये मी कार्यरत होतो. नंतर मला सरचिटणीस म्हणून जबाबदारी दिली होती राजस्थान प्रकोष्ठ. त्या विधानसभेत लोकसभेत खूप चांगलं कार्य मी केलं. म्हणजे संभाजीनगरमध्ये आणि पुण्यामध्ये मुंबईमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री यांची सभा लावल्या. जागी जागी आम्ही कार्यक्रम जे होते समाजाचे ते केलो. सगळे चांगले कार्यक्रम केलो. संघटनात्मक जे पक्षांनी जबाबदाऱ्या दिल्या आत्तापर्यंत ते सगळं कार्य मी केलं. प्रथम आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस जी आणि माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब आणि माझे सासरे राम पाटील रातोळीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे काही काम सांगतील ते मी पूर्णपणे करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि माझे सासरे 25 वर्ष झाले ह्या भारतीय जनता पार्टीसाठी काम करतायत. हा वारसा मी पुढे चालू ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानते की त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली आहे. आणि विकासासाठी महिला सक्षमीकरण, नाले, रस्ते आणि सगळ्यात मेन क्लीन सिटी, सेफ सिटी करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि मी स्वतः एक अभियंता असल्यामुळे माझ्या शिक्षणाचा यासाठी काय फायदा होईल ते मी नक्कीच करेन.